नमस्कार मित्रांनो, मी चेतन साळुंके फिटनेस कोच तुमच्या या व्हिडिओच्या मार्फत खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, आज माझ्यासोबत एक असं व्यक्तिमत्व आहे, माझी फिटनेस क्लायंटच आहे. तिचं नाव म्हणजे भक्ती खामकर. ती इंटरनॅशनल नॅशनल प्लेयर आहे शूटिंगमध्ये. मित्रांनो, भक्तीबद्दल जर बोलायचं झालं, जेवढं बोलू तेवढं कमीच आहे. कारण तिचा तो डिसिप्लिन असेल, तिचा जो प्रवास असेल, तिने केलेली कामाची अचिव्हमेंट असेल, खूप काही तिने अचीव्ह केलेलं आहे. आणि तिला खूप खूप शुभेच्छाही आहे की तिच्या जीवनामध्ये लाईफमध्ये ती अजून देशाचं नाव वरती करत जावं. आत्ताच तिला शासनातर्फे शिवछत्रपती अवॉर्ड मिळाला आहे, तर त्यासाठी तिचं खूप खूप स्वागत. तर चला तर मित्रांनो, तुमचा वेळ न घेता मी प्रत्यक्षात भक्ती बरोबरच बोलतो. हाय भक्ती, कशी आहेस? हॅलो. भक्ती, तू जो कामाचा तुझा प्रवास आहे तो दिसूनच येतोय. तुझं नाव देशातच आंतरराष्ट्रीय लेवलला पण तू परफॉर्म करते. तर ह्या ज्या प्रवासामध्ये तुला जो प्रॅक्टिस असेल, तुझी दिवसभराचा शेड्यूल असेल, ह्या कामाच्या बद्दल, ह्या तुझ्या डेली रुटीनच्या बद्दल थोडंसं आमच्या प्रेक्षकांसाठी काय बोलशील? नक्कीच मी असं सांगेन की जसं चेतन सर तुम्ही मला जे शेड्यूल देता किंवा जे न्यूट्रिशनचं जे डाएट आहे त्याला मी खूप डिसिप्लिननी फॉलो करते आणि मला डेली रुटीनमध्ये जे लागणाऱ्या गोष्टी आहेत त्याला पण मी एक चार्ट बनवून जसं तुम्ही दिलंय मला तसं मी ते फॉलो करते आणि त्याच्यामुळे मला खूप बेनिफिट झाले. भले माझं मेंटल स्टॅबिलिटी असेल किंवा बॉडी स्टॅबिलिटी, इनर बॉडी स्टॅबिलिटी असेल, बॅलन्स असेल किंवा इतर सगळ्याच गोष्टी म्हणजे जसं वॉर्मअप असेल, कूलडाऊन असेल, या सगळ्या गोष्टी आपण एक प्रॉपर शेड्यूल प्रमाणे प्लॅन केला आहे. त्याच्यामुळे मला जो माझा प्रवास आहे तो थोडा इझी झाला आहे. कारण एक स्मूथनेस असतो त्याच्यामध्ये, त्यामुळे तो एक प्रवास खूप इझी झालाय माझा. नक्कीच. तुझ्यासारख्या मुलीकडून खरं तर जे काही प्रेक्षक हा व्हिडिओ बघतायत त्यांनी पण काही गोष्टी घेतल्या पाहिजेत. कारण भक्तीच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर थोडीशी ती मस्ती पण करणारी मुलगी आहे, पण डिसिप्लिन तिच्यामध्ये एवढं आहे की तिने एखादी गोष्ट जर अचीव करायची ठरवली तर ती त्या गोष्टींच्या मागे हात धुवून लागते. जसं तिचं आहार असेल, ऍक्टिव्हिटीज असतील, तिचं शूटिंगमध्ये परफॉर्मन्सचा टाइम टेबल असेल, ती एवढी ऑनेस्टली काम करत असते की तिला फक्त आणि फक्त तिच्या त्या ध्येयाकडेच लक्ष असतं. मित्रांनो, हा जो प्रवास आहे त्यासाठी तिला आपण खूप खूप शुभेच्छा देऊया. यापुढे ती जास्तीत जास्त आपल्या देशाचं नाव महान करो. तर भक्ती, तुर्तास आपण मित्रांनो इथे थांबूयात. भक्तीला खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून. तर भक्ती, ऑल द बेस्ट फ्युचरसाठी. खूप खूप अशी प्रगती कर.